पुण्यात सिंहगड रस्त्यावर निंबजनगर आणि एकता नगर या भागातल्या नागरी सोसायट्यांमध्ये जवळपास 100 नागरिकांच्या घरात पुराचं पाणी घुसल्यानं त्यांचे प्रचंड नुकसान तर झालंच, पण त्यांना खूप त्रासही सहन करावा लागला। गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच पुराच्या पाण्यानं इतकं मोठं नुकसान झालंय। मात्र नागरी वस्तीमध्ये हे पाणी का शिरलं याचं नेमकं कारण समजत नव्हतं। प्रशासन आपल्या पातळीवर शोध घेत होतं। या साऱ्या प्रकारात पुणे महापालिकेच्या तसंच जलसंपदा विभागाच्या कारभारावर माध्यमातून आणि जनसामान्यांमधून प्रचंड टीका झाली। या प्रकाराला जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात आलंय। आता एक नवीनच माहिती या निमित्तानं समोर आली आहे। नदी पात्रात कर्वेनगरच्या बाजूला राजकीय वरदहस्त असलेल्या काही राजकारण्यांनी चक्क नदी पात्रात भराव घालून 5 एकर जागा तयार केली आहे। यामुळे पुराच्या पाण्याचा प्रवाह बदलला आणि एकतानगर तसंच निंबजनगर भागातल्या सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं। सारं झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला आता जाग आली असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं या 5 एकर जागेवरील माती हटवण्याचं काम आता सुरू केलंय। नदी पात्रात मुरुम आणि माती टाकून चक्क 5 एकर जागा तयार करण्यात आली। याचा फटका या दोन्ही बाजूंच्या नागरिकांना बसलाय। विशेषतः सिंहगड रस्ता बाजूच्या एकता नगर आणि निंबजनगर भागातल्या सोसायट्यांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला। पुणे महापालिकेत प्रशासक, राज्यात देखील राजकीय वरदहस्त लाभलेल्यांना काहींनी हा उद्योग केल्याचं स्पष्ट झालंय। ही बाब समोर येताच महापालिकेची प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली। हरित पट्ट्यात आलेला हा भराव काढून पुन्हा नदी पात्र मोकळं करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। विशेष म्हणजे त्यासाठी जवळपास 200 डंपर आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं माती उपसण्याचं हे काम सुरू आहे। गेल्या आठवडाभर सिंहगड रस्त्यावरील नागरिकांनी अडचणीचा सामना केला। अजूनही पुण्यात पाऊस सुरू आहे। त्यांच्या अडचणी पूर्ण कमी झालेल्या नाहीतच, मात्र पुराचं पाणी नेमकं कसं आलं याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र नदीचं पात्र चोरून त्यात भराव घालणाऱ्या लँड माफियांचा शोध लागलाय। त्यांच्या गैरकृत्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना आणि संपूर्ण महापालिका व्यवस्थेला याचा त्रास झालाय। या सर्वांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होतीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर भराव काढला जाईल, 5 एकराचं नदीपात्र रिकाम होईल। मात्र बिनदिक्कतपणे नदीपात्राची चोरी करून त्याच्यात भराव घालून ताबा मारणाऱ्या लँड माफियांविरोधात महापालिका प्रशासन कारवाई करणार की नुसतंच अतिक्रमण काढून घेणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।